बिझनेस माइंड्स या कार्यक्रमात मी राजश्री तुमचं स्वागत करते। या कार्यक्रमात आपण आपल्याचसारख्या काही स्पेशल लोकांना भेटणार आहोत। स्वप्न सगळेच जण बघतात, पण ते साकार करण्याचं धाडस काहीच जण करू शकतात। म्हणूनच हे सगळे स्पेशल। ह्या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची। नाही, मी कुठल्याही विमानात बसवून नेणार नाही आहे किंवा चांदोबा गुरुजींच्या शाळेत नेणार नाही आहे। हो, पण नक्कीच एका भन्नाट शाळेत मी तुम्हाला आज नेणार आहे। मला माहिती आहे की तुम्ही या शाळेच्या प्रेमात पडाल। हाय, मी राजश्री। हाय, हॅलो। कशी वाटली शाळा आमची? खूपच छान आहे, एकदम छान। ही शाळा चालू करण्यामागचं काय कारण आहे आणि बॅकग्राऊंड काय आहे तुमचं? ॲक्च्युली वी वर इंटू चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर। म्हणजे आमचं शाळा चालू करणं किंवा ॲक्टिव्हिटी डे केअर चालू करणं असं काय आमचं उद्देश नव्हता। पण कसं झालं, आमच्याकडे वेरियस अदर स्कूल्समधनं मुलं यायची, एज ग्रुप 2 to 5 years 6 yearsपर्यंत। आणि त्यांच्याकडनं ॲक्टिव्हिटीज करून घेताना आम्हाला असं फार वाटायचं की प्री प्रायमरी एज्युकेशन आपल्याकडे तसं म्हटलं तर फार सिरियसली घेतलं जात नाही। बरोबर। म्हणजे प्री प्रायमरीला कसं एक 3 तास मुलाला पाठवलं, 2 तास मुलाला शाळेत पाठवलं की थोडा आपल्याला एक फ्री टाईम मिळतो, डिसिप्लिन आहे किंवा अमुक एक ज्या गोष्टी आहेत ॲकॅडमिक्सला रिलेटेड और स्किल्स वाईज रिलेटेड त्या प्री स्कूलमध्ये घेतल्या जात नाही। आणि एकदम फर्स्टला मूल गेलं की आईवडिलांना एकदम अशी जाग येते की अरे बापरे, माझ्या मुलाला कॉपी डाऊन करता येत नाही आहे, रीडिंग जमत नाही आहे, रायटिंग। पण ह्या सगळ्याची सुरुवात होते प्री स्कूलपासून। सो एकंदरीत तेव्हा मला असं वाटलं की वाय नॉट हॅव अ ओन सिलेबस आणि वाय नॉट स्टार्ट अ ओन स्कूल। सो वी स्टार्टेड विथ अ स्कूल। खूप छान कल्पना आहे। ह्या मागे तुम्ही काय तयारी नक्की मुलांकडनं करून घेता? तयारी फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज आजकाल खरं सांगू का, बिकॉज ऑफ बिझी शेड्यूल आईवडिलांना टॉयलेट ट्रेन करणं पण मुलांना जमत नाही। आणि नॅपीज हॅव बिकम सो इझी फॉर देम की एक नॅपी चढवली की विषय संपतो। सो इट ॲक्च्युली ऑल स्टार्ट्स विथ दॅट। म्हणजे वी थँक दोज पेरेंट्स हू सेंड देअर चिल्ड्रन विथ टॉयलेट ट्रेन मॅनर्स। पण नाही तर मग राईट फ्रॉम टॉयलेट ट्रेनिंग टू मॅनेजिंग द स्किल्स। फॉर एक्झाम्पल मोटर स्किल्स जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा स्कूलच्या सिलेबसमध्ये मोटर स्किल्स हा येतो, फाईन अँड ग्रॉस एवढ्या ह्याच्यातच ते धरलं जातं। पण मुलांना पेन्सिल कशी धरायची, पॉइंटर फिंगर इज व्हेरी इम्पॉर्टंट। म्हणजे पॉइंटर फिंगरने आधी रांगोळीवर, सँडवर, तांदूळावर जर का लाईन्स आखल्या गेल्या तर पॉइंटर फिंगर गिव्स लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन टू द ब्रेन। So holding a pencil, when you hold a pencil, this is the finger that actually directs the pencil. Correct. So हे जे छोटे छोटे गोष्टी आहेत किंवा प्रेस करून लिहिणं, so it comes out easy on the paper. So we use wax crayons, we use jumbo crayons, we use the pointer finger. So ह्या गोष्टी आम्ही करतो फॉर फाईन अँड ग्रॉस मोटर स्किल्स। स्माइली बॉल्स देतो, बॉल कॅच कसा करायचा। सो हे जे ॲक्टिव्हिटीज असतात रिलेटेड टू द ग्रॉस अँड मोटर स्किल्स ते आम्ही करून घेतो। सेकंडली ज्युनियर KGला मूल येईपर्यंत आमचा असा प्रयत्न असतो आणि वी हॅव बीन सक्सेसफुल फॉर लास्ट 10 years। आम्ही शाळा चालवतोय, वी हॅव बीन व्हेरी सक्सेसफुल इन दिस की जेव्हा मिड टर्म येते ज्युनियर KGची, चाइल्ड शुड बी वेल वर्स विथ 4 letter words. ओके, सो रायटिंग, डिक्टेशन्स घेणं, वर्ड्स स्क्रॅम्बल अनस्क्रॅम्बल करून लिहिणं, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन विदाउट ऑब्जेक्ट्स, म्हणजे कुठेही क्लचेस न देता मुलांना त्यांचे स्किल्स डेव्हलप करता यायला पाहिजे। सो इफ यू गिव्ह देम समथिंग इन फ्रंट ऑफ देम, दे शुड बी एबल टू थिंक अँड रिॲक्ट टू इट। ते बरोबर असेल किंवा चूक असेल पण ॲटलिस्ट त्यांना ते जमायला तर पाहिजे। सो दिस इज वॉट वी ट्राय अँड डू इन अ स्कूल। नाही, पेरेंट्सला कधी कधी असं वाटतं की खूप शिकवता का तुम्ही, पण खरं सांगू का ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात। आणि मुलांची भूक, बौद्धिक भूक जितकी आपण वाढवू तितकं मूल कमी रेस्टलेस, तितकं कॉन्सन्ट्रेशन त्यांचं, कारण समथिंग दॅट दे लाईक। दे हॅव कम इन दिस वर्ल्ड नॉट टू प्ले विथ मोबाईल्स। डेफिनेटली।
They are here to learn something very contentful. Correct. So if you give them something contentful to learn, they are very happy. Correct. They settle down very fast. Right. So this is what we try and do it here. This is आणि really खूप awesome. कमी शाळा आपल्याकडे आहेत ज्या ॲक्च्युली प्री प्रायमरी खूप सिरियसली घेतात. बरोबर. So we And salute yours is one of the school. नाही, we try our best की मुलांचा वेळ वाया जाऊ नये. बरोबर. So this is what we try and do, and senior KG we keep it for the revision part. आपण जे म्हणतो थोडंसं रिझर्व असं तसं आम्ही सिनियर KG ठेवतो. पण मोस्ट ऑफ द स्किल्स मुलांचे मिनी KG दॅट इज नर्सरी मध्ये झालेले असतात. प्ले ग्रुपची पण मुलं तुम्हाला साऊंड्स म्हणून दाखवतात. फोनिक्स नाही पण साऊंड्स ज्यांनी आम्ही शिकलो तुम्ही शिकलात सगळे. सो हे मुलं म्हणतात. नॅशनल अँथम मुलं 2 महिन्यामध्ये म्हणायला लागतात. सो दॅट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अस वेन दे से नॅशनल अँथम अँड वेन दे से जय हिंद. We really feel proud and nice. Definitely. So this is what they do here. Jai